Hello friends, today we are starting 8th standard English course. In this course, we are going through some interesting introductory activities. Introductory activities means some interesting of the activities which we used to enhance our spoken English. आता इथे काही आपण नवीन ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला काही इकडे फुल फॉर्म दिलेत आणि पुढे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स दिलेले आहेत. ओके, लेट मी सी. आता फुल फॉर्म आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये नेमका काय फरक येतो असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. साहजिक आहे, आपण विद्यार्थी आहोत तरी आपण बऱ्याचशा गोष्टींचा विचार करत असतो. तर फुल फॉर्म आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये फरक आहे की जेव्हा आपल्याला एखादे वाक्य बोलायचं असेल आपण तो पूर्णपणे म्हणजे जसं की पहिलं वाक्य पहा, आय एम बिझी. दिस इज फुल फॉर्म अँड व्हेन वी यूज्ड आय एम ॲज एम बिझी. तर इथे जो आय आणि एम अशा स्वरूपात हे लिहिलेलं होतं त्याला आपण यातील म्हणजे कॉन्ट्रॅक्ट केलं, छोटं केलं आणि त्याला एम असं लिहिलेलं आहे. तेव्हा त्याचा जे वापर आहे ते आपण एम बिझी असं करतो. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला साहजिक पडलेला असेल की आता पण हे फुल फॉर्मचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म का बरं करायचं. कारण काय होतं की बऱ्याचशा वेळेस आपण इंग्रजीचा जेव्हा वापर करतो तर आपण पूर्ण वेळा दे आर, ही इज, यू विल, शी विल असं वाक्य वापरत असतो. पण आपल्याला ते वापरताना खूप म्हणजे आता बघा, शी विल नॉट लाईक इट असं वाक्य पूर्ण असं लेंदी स्वरूपाचं ते वाक्य होत असतं. पण आपल्याला जेव्हा ते शॉर्टमध्ये आणि पुढच्याला परफेक्टली आपल्याला सांगायचं आहे कमी शब्दामध्ये, तेव्हा मात्र आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरलं तर ते अधिक प्रभावी ठरतं. आणि त्याच्यासाठीच आपण फुल फॉर्म आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म अशा दोन्ही स्वरूपाचे फॉर्म्स हे वापरत असतो. आता बघा, इथे काही तुम्हाला फुल फॉर्म आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स दिलेत, खूप छान पद्धतीने दिलेले आहेत. यू कॅन सी हिअर दे आर टायर्ड आणि त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होतं, दे आर टायर्ड, सॉरी ट्रायड म्हटले मी, सॉरी पण दे आर टायर्ड आणि पुढे आहे दे आर टायर्ड. मग इथे जे वाय आहे ते वाय आपण काढलेला आहे, सॉरी इथला वाय नाही तर आपण ए जो आहे तो काढलेला आहे. तर दे आर याच्यामधला ए आपण काढल्यानंतर देअर असं हे झालेलं आहे, दे आर टायर्ड. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन, ही इज नॉट कमिंग. ही इज नॉट कमिंग. तर इकडे काय झालं की आपण इज नॉट हा जो आपला फुल फॉर्म आहे याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करताना आपण इझंट असं करत असतो आणि म्हणून मग आपण त्याचा वापर पुढे वाक्यात कसा केलाय, ही इझंट कमिंग. त्याच्यानंतर दुसरं पण वाक्य आपण वापरलंय जसं की हिज नॉट कमिंग. अशा स्वरूपात सुद्धा याचा वापर करू शकतो आपण. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथे दिलेला नेक्स्ट जो सेंटेन्स आहे तो बघा, यू विल लाईक इट. इन दिस सेंटेन्स वी हॅव युज्ड यू अँड विल. आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की याचं तुम्ही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हे कसं कराल, कसं होईल. मग याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म यू आणि हे आपण डब्ल्यू काढून टाकतो आणि आय सुद्धा काढून टाकतो आणि डबल एल लिहितो, युल 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 असं आपल्याला हे होणार, युल लाईक इट अशा स्वरूपात. त्यानंतर पुढचं बघा, शी विल नॉट लाईक इट. शी विल नॉट लाईक इट. तर यू विल नॉट लाईक इट असं होतं, सॉरी यू विल लाईक इट असं होतं तेव्हा आपण युल लाईक इट असं केलेलं होतं. पण शी विल नॉट लाईक इट असं असताना विल लाईक इट असं आपण न करता शी वोंट लाईक इट म्हणजे विल नॉटला आपण वोंट असं करत असतो. तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पण सोबत सोबत लिहून घ्या अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून तुम्हाला नंतर रिव्हिजन करताना लक्षात येईल. तर आता विल आणि नॉट असं असेल तर विल नॉटचं तुम्ही पुढे वोंट असं करायचं आहे. काय करायचं आहे, वोंट असं करायचं आहे. ओके, नेक्स्ट बघा, ही हॅड बीन फॉर अ ट्रिप. ही हॅड बीन फॉर अ ट्रिप. तर इथे वी हॅड बीन फॉर अ ट्रिपचं तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करताना तुम्ही कसं करणार, वी हॅड बीन म्हणजेच वी हॅड हे आहे ना त्याचं आपण वी
ॲपॉस्ट्रॉफी डी वुड असं त्याचं कॉन्ट्रॅक्टर फॉर्म करतो. तर इथे तसंच आपण वापरलं आहे वुड बीन फॉर अ ट्रिप असे. ओके नेक्स्ट बघा इट मस्ट नॉट हॅपन अगेन. इट मस्ट नॉट हॅपन अगेन. आता आपण काय केलं मस्ट नॉट हे जे आहे याचं आपण ट्रान्सफर केलं किंवा याचं रूपांतर केलं जे की आपलं मस्टंट असं होतं मस्टंट. तरी इट मस्टंट हॅपन अगेन. त्यानंतर पुढे बघा दॅट वुड बी फाईन. दॅट वुड बी फाईन. तर दॅट आणि वुड याचं तुम्ही काय करणार दॅट आणि वुडचं दॅट आणि पुढे ॲपॉस्ट्रॉफी डी WOUL काढून टाका आणि डी घ्या दॅट बी फाईन असं. त्यानंतर पुढचं बघा डू यू नॉट लाईक इट. डू यू नॉट लाईक इटचं काय होईल पुन्हा डू यू नॉटचं पुढं काय डोंट यू लाईक इट असं. खूप छान पद्धतीने तुम्ही हे प्रश्न माझ्यासोबतच सोडवत आहात. हे एक तुमचं चांगलं अभ्यास होतोय असं मी अपेक्षा करते. आता बघा आपण काही गेम्स खेळूया. खूप इंटरेस्टिंग असा गेम आहे हा. म्हणजे काय आता तुम्ही काय करायचं तुमच्या नोटबुकमध्ये 2 कॉलम करायचे. आता प्लीज मेक 2 कॉलम्स इन युअर नोटबुक अँड इन दॅट इन फर्स्ट कॉलम यू राईट इट ॲज कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म and in second column you should write it as full form. आता तुम्ही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आणि फुल फॉर्म असं लिहिणार. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे आपण आताच पाहिलंय की शॉर्ट फॉर्म असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इज ऑल्सो कॉल्ड ॲज शॉर्ट फॉर्म. फुल फॉर्म म्हणजे तुम्हाला कळेल पूर्ण रूप. आता बघा मी ते सांगणार तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करायचा आणि तुम्हाला जे उत्तर येत असेल जे की फुल फॉर्मचा तो तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा. म्हणजे मला लक्षात येईल की कोणत्या विद्यार्थ्याने खरंच इंटरेस्टिंगली ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे आणि त्याला खरंच चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचा फुल फॉर्म कसा होतो हे सांगता येतं. ठीक आहे ओके. तर बघूया आपण कोण पहिल्यांदा उत्तर देतं ते. लेट्स. आता बघा लेट्स असं असेल तर याचा फुल फॉर्म होतो लेट आणि अस. करेक्ट येस. असंच तुम्ही लिहिलेलं असेल तर अगदी छान पद्धतीने तुम्ही लिहिलेला आहे. आता नेक्स्ट आपल्याला जो कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलाय तो दिलाय शांट. काय दिलाय शांट. आपण वर सुद्धा याचा अभ्यास केलाय. जर आपल्याला वोंट असेल तर त्याचा कसं करायचं ह्याचा आपण अभ्यास केलेला होता. आता शांट दिलं तर काय होणार मग शाल नॉट. मग याचाच आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शांट असं करतो. ओके. आता बघा आपल्याला दे हॅव असं दिलेलं असेल तर तुम्ही त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसं करणार दे हॅव अशा स्वरूपामध्ये. ओके. असंच तुम्ही कमेंटमध्ये दिलेलं असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे. ओके. आता नेक्स्ट बघूया. चला पटकन उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. ओके. आय थिंक तुम्ही दिलेलं असेल. तुमचा अभ्यास अगदी छान आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला तरी तो तुम्ही आन्सर देऊ शकता. आय नो. आता वेअर नॉटचं काय होणार मग वेअर नॉटचं वॉन्ट असं होणार. अगदी छान पद्धतीने तुम्ही उत्तर दिलंय. खूप छान. ओके. आता आपण नेक्स्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बघूया. इट्स मोर इम्पॉर्टंट. ओके. वी आर किंवा याला आपण वेअर असं म्हणतोय तर याचा आपल्याला फुल फॉर्म काय होईल वी आर असं. एकदम मस्त. त्यानंतर पुढे आपण पुढचं घेऊया फॉर्म. ओके. तर आपण वोंट पर्यंत घेतलाय. आता इथे वेअर असं असेल तर याचं फुल फॉर्म काय होणार लेट मी नो इन द कमेंट बॉक्स. आय नो यू कॅन गिव्ह द आन्सर. वी आर असं दिलेलं असेल तर अगदी छान आणि करेक्ट तुम्ही दिलेलं आहे. ओके. नाऊ नेक्स्ट कॅन नॉट. कॅन नॉटचं काय होईल मग कांट. ओके. कांट करेक्ट. जर तुम्ही कांट असं दिलेलं असेल तर करेक्ट आहे. ओके. व्हेरीज. व्हेरीजचं काय होणार मग व्हेअर्स. व्हेअर्स असं हे होणार आहे. आता नेक्स्ट घेऊया व्हॉट आर. व्हॉट आर किंवा वॉटर असं असेल तर याचं फुल फॉर्म काय होणार व्हॉट आर.
तुम्ही अशा स्वरूपात दिलं असेल तर तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. यू हॅव गिवन अ करेक्ट आन्सर. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन. देअर्सचं काय होणार मग फुल फॉर्म? देअर इज. आपण हे इज असेल पुढे तर ॲपॉस्ट्रॉफी यस असं घेतो फक्त, म्हणून देअर्स असं ते होतंय कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये, पण फुल फॉर्ममध्ये देअर इज असं होतं. तर अगदी छान पद्धतीने तुम्ही आजची पहिली ॲक्टिव्हिटी पार पाडलेली आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही सगळ्यांनी अगदी छान पद्धतीने हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सुद्धा तुमचं खूप खूप अभिनंदन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बी द बेस्ट ही जी पोएम आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत. त्याचं वॉर्मिंग अप सेक्शन जो आहे आपला सेशन तो आपण कंप्लीट करूया. अत्यंत इंटरेस्टिंग अशा ॲक्टिव्हिटी आहेत, चिटचॅट सेक्शन आहे. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पण लक्षात येईल आणि मला पण लक्षात येईल की तुम्हाला कोणत्या ॲक्टिव्हिटी लक्षात येत आहेत आणि कोणत्या नाही. भेटूया पुढील भागात बी द बेस्ट पोएम घेऊन.